नमस्कार. गावाकडचे गुरुजी आणि इतर खात्रीलायक सूत्रांकडून नीट यूजीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि तातडीची अपडेट आली आहे. आजच्या या सविस्तर माहिती सत्रात आपण याच फी रिफंड आणि पुनर्परीक्षेच्या मार्गदर्शक तत्वांवर प्रकाश टाकणार आहोत. वेळ अजिबात न घालवता थेट मूळ विषयाला हात घालूया आणि पाहूया की आता पुढचं पाऊल नेमकं काय असायला हवं. सगळ्यात पहिली आणि मोठी धोक्याची घंटा म्हणजे रिफंड पोर्टलची खिडकी अतिशय कमी काळासाठी उघडी असणार आहे. ज्यांनी नीट यूजीसाठी आधीच फी भरली आहे त्यांच्यासाठी आता शांत बसून राहण्याची वेळ नाहीये. घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे आणि जर तातडीने पावले उचलली नाहीत तर फी परत मिळवण्याची ही मोठी संधी कायमची हातातून निसटून जाईल. हा केवळ पैशांचा मुद्दा नाहीये, तर एका महत्त्वाच्या प्रक्रियेचा वेळेत भाग बनण्याचा आहे. त्यामुळे उद्या करू हा विचार डोक्यातून काढून टाकायलाच हवा. आता हे वेळापत्रक नीट समजून घेऊया, कारण इथंच खरी गोमा आहे. 21 किंवा 22 मे 2026 रोजी हे रिफंड पोर्टल अधिकृतपणे सुरू झालंय. पण खरी मेक पुढे आहे. ही खिडकी 27 मे 2026 रोजी रात्री बरोबर 11:50 बंद होणार आहे. ही मुदत अगदी दगडावरची रेग आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. आणि या सगळ्यानंतर 21 जून 2026 रोजी नीट म्हणजेच पुनर्परीक्षा होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर 27 मेची रात्री 11:50ची वेळ आपल्या सर्वांसाठी एक डेडलाईन आहे, जी कोणत्याही परिस्थितीत विसरून चालणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेत अचूकता किती महत्त्वाची आहे हे यावरून स्पष्ट होते. अधिकृत वेबसाईटवर जाऊन बँक डिटेल्स भरणं अगदी अनिवार्य आहे. इथं गणितासारखा सरळ हिशोब आहे. जर अचूक खाते क्रमांक, योग्य IFSC कोड आणि बँक खात्यावर असलेलं अगदी तंतोतंत नाव भरलं तरच रिफंड प्रक्रियेत जाईल. आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे, जर नजर चुकीने एखादा आकडा जरी इकडे तिकडे झाला तर थेट नो रिफंड म्हणजेच ₹0. एक छोटीशी चूक आणि थेट आर्थिक फटका. त्यामुळे इथे 100% लक्ष देणं गरजेचं आहे. आता या सगळ्यातला सर्वात कळीचा मुद्दा, अधिकृत सूचनेमध्ये एक ओळ अगदी ठळकपणे लिहिली आहे, एकदा माहिती सबमिट केल्यानंतर बदल करण्याची कोणतीही सुविधा मिळणार नाही. हे फक्त एक साधं वाक्य नाहीये, तर हा एक कडक इशारा आहे. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तो 10 वेळा नव्हे तर 50 वेळा तपासून पाहिला पाहिजे. सबमिट बटनावर क्लिक करणं हा एक अपरिवर्तनीय निर्णय असणार आहे. टायपिंग मिस्टेक झाली आणि फॉर्म सबमिट झाला तर संपलं. दुरुस्तीसाठी दुसरी कोणतीही संधी नाही. त्यामुळे घाई अजिबात करायची नाही, पण वेळेचे भान मात्र नक्की ठेवायचे आहे. हे सगळं ऐकून थोडं दडपण आलं असेल, पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. पूर्वतयारी पक्की असेल तर ही प्रक्रिया अगदी लोण्यासारखी सोपी आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर बसण्यापूर्वी फक्त 4 महत्त्वाचे दस्तऐवज सोबत ठेवायचे आहेत. 1. उमेदवाराचा नीट ॲप्लिकेशन नंबर. 2. स्वतःचे आधार कार्ड. 3. बँकेचे पासबुक ज्यावर खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिलेला असतो. आणि 4. नोंदणीकृत मोबाईल नंबर ज्यावर पडताळणीसाठी OTP येईल. हे 4ही शिलेदार सोबत असतील तर अवघ्या काही मिनिटात हे काम अचूकपणे फत्ते होईल. आणि आता या सगळ्या धावपळीत एक अतिशय दिलासादायक आणि सुखद धक्का देणारी बातमी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट म्हणजेच पुनर्परीक्षेसाठी किती शुल्क आकारले जाणार आहे माहीत आहे? तब्बल ₹0. होय, अगदी बरोबर ऐकलत. विद्यार्थ्यांकडनं कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. आधीच परीक्षेच्या आणि निकालाच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही खरोखरच एक मोठी गोड बातमी आहे. या नवीन परीक्षेसाठी पुन्हा कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाहीये. शेवटी जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायलाच हवा. जेव्हा पोर्टलवर चूक सुधारण्याची दुसरी कोणतीही संधी उपलब्ध नाहीये, तेव्हा सर्व दस्तऐवज दोनदा तपासून तयार ठेवले आहेत का? हा निष्काळजीपणा करण्याचा वेळ अजिबात नाहीये. हातात फक्त 27 मेच्या रात्री 11:50 पर्यंतचाच वेळ उरला आहे. या माहितीचा अचूक वापर करून येणाऱ्या परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सज्ज होण्याची हीच ती वेळ आहे. मग सर्व कागदपत्रांची फाईल 100% तयार आणि अचूक आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तरच पुढचं पाऊल टाका.